ज्यांना करडीची भाजी आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील इतकी चविष्ट ही करडीची भाजी बनवून तयार होते. बनवायला खूप सोपी आणि अतिशय टेस्टी लागणारी ही करडीची भाजी कशी बनवायची ते बघूया. त्यासाठी अशा प्रकारे करडीची भाजी मी इथं घेतलेली आहे. निवडून घेतली आहे, स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घेतली आहे. आता तिला आपण कापून घेऊया. मी इथं एक जुडी करडीची भाजी घेतलेली आहे. अशी कवळी-कवळीच बघून घ्यायची म्हणजे चवीला खूप छान लागते. मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि अगदी जाडसर आपल्याला याची भरड करून घ्यायची. बारीक करायचं नाही, थोडंसं अशा प्रकारे जाडसरच ठेवायचं आहे. तर गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे टाकायचे आहेत. आपण जे मिक्सरला बारीक केलेले शेंगदाणे, मिरची आणि लसणाची पेस्ट होती ती टाकायची आहे आणि त्याला एक 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. सोबतच आपण जो कांदा घेतला होता तो कांदा पण यामध्ये टाकायचा आहे. एक कांदा मी इथं मीडियम साईजचा छान बारीक कापून घेतलेला आहे. आता कांदा, हिरवी मिरची सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान रंग बदलेपर्यंत आणि कांदा लवकर परतला जावा म्हणून यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे. एक 2-3 मिनिटासाठी आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान ट्रान्सलुसंट झाला की आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद. आता बरेच जण हळद टाकतात किंवा नाही टाकत, पण मला आवडते, थोडासा रंगही छान येतो म्हणून मी अगदी थोडीशी हळद यामध्ये टाकलेली आहे. हळद टाकून हळदीचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं. नंतर आपण करडीची भाजी जी आपण निवडून साफ करून घेतली होती ती टाकायची आहे. आत्ता तुम्ही बघू शकता अगदी कढई भरून करडीची भाजी तुम्हाला दिसत असेल, पण जसजशी ही शिजते ती खूप कमी होऊन जाते. त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडा मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाजी आपण धुवून घेतली होती आणि त्याचं अंगचं पण बरंच पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही. फक्त तेलावर आणि मसाल्यामध्ये छान भाजी आपल्याला परतून आणि शिजवून घ्यायची आहे. इथं तुम्ही बघू शकताय थोडी शिजल्यानंतर भाजीची क्वांटिटी किती कमी झालेली आहे आणि आता आपल्याला याला असंच शिजवून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनिटासाठी. झाकण मी ठेवणार नाही आहे. झाकण ठेवला की रंग थोडासा बदलतो म्हणून अशाच प्रकारे मी भाजी जी आहे ती शिजवून घेतलेली आहे. शिजल्यानंतर तुम्ही बघू शकताय भाजीचा रंग किती छान आलेला आहे आणि पाणी मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे बरंच पाणी भाजीला सुटलेलं आहे. आता ही भाजी आपली तयार आहे. आपण ही भाजी गरमागरम भाकरीसोबत खाणार आहोत. भाकरी बनवून घ्यायची. बघू शकताय मस्त अशी भाकरी आहे आणि त्यावर आपली ही भाजी थोडंसं पसरवून घ्यायची आहे. नंतर मी लाल मिरचीचा ठेचा बनवला आहे. याचा व्हिडिओ माझ्या दुसऱ्या चॅनल म्हणजेच मराठी तडका रेसिपी या चॅनलवर आहे. तिथं जाऊन नक्की चेक करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सोबत ताक घ्यायचं आणि यापेक्षा अगदी चविष्ट जेवण कोणतं असणार आहे का? तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. बघा चटपटीत आपली भाजी बनवून तयार आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.